नमस्कार, क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज अशा स्पॉटवर आहे ज्या स्पॉटमुळे गेले 2 दिवस संपूर्ण वातावरण ढवळून निघालेलं आहे। या ठिकाणी जर खाली बघितलं तर रक्ताचा डाग आहे। हा कदाचित आज पूर्ण सुकलेला दिसेल, वाळलेला दिसेल। गेले कित्येक दिवस प्रसार माध्यमांच्या माध्यमातून अनेक वृत्तपत्रकारांनी याविषयी आवाज उठवला होता। हा चौक, हा जो माळशिरसचा चौक आहे, हा मृत्यूचा सापळा बनत आहे। 2 दिवसापूर्वी याच ठिकाणी मसवडमधील एक प्रतिष्ठित नागरिक, जो सर्वसामान्यांच्या कामाला येणारा एक व्यक्ती राकेश तिवाटणे यांचं या ठिकाणी अपघात मृत्यू झाला। हा सातारा पंढरपूर रोड आणि या बाजूने येणारा माळशिरसचा रोड, इथं मोठा चौक आहे आणि इथं दिवसभर वाहनांची मोठ्या ये-जा असते। या ठिकाणाहून स्पीडमधून वाहनं येतात। त्यांचा बिनधास्तपणा आणि बेदरकारपण हा एखाद्याच्या जीवावर नक्कीच उठतो। जर आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर इथं बघितलं तर इथं स्पीड रमलर टाकलेले आहेत। ज्या पांढऱ्या पट्ट्या दिसतात ते स्पीड रमलर आहेत, परंतु याचा काहीही उपयोग नाही, कारण याची साईज खूप कमी आहे, याची जाडी कमी आहे। जेणेकरून हे स्पीड रमलर ची संख्या किमान 12 ते 15च्या घरात असणं गरजेचं होतं आणि त्याची जाडीही जास्त असणं गरजेचं होतं। या हायवे अथॉरिटीशी संपर्क साधल्यानंतर असं सांगण्यात आलं की कोर्टाच्या आदेशानुसार हायवेवर स्पीड ब्रेकर करणं चुकीचं आहे किंवा हे मान्यता याला मिळत नाही, परंतु स्पीड रमलरला मान्यता आहे। त्या स्पीड रमलरची संख्या वाढवणं गरजेचं आहे की स्पीड रमलर लावून इथला धोका टाळतोय। मसवडमधील आक्रोश न्यूजचे संपादक शहाजी लोखंडे गेले कित्येक दिवस कागदोपत्रांच्या पुराव्यानिशी या हायवे अथॉरिटीशी संपर्क साधतात, परंतु कोणत्याही प्रकारे त्यांना उत्तर दिलं जात नाही। जाणून घेऊयात नेमकं त्यांनी कशा पद्धतीनं पाठपुरावा केला आहे। या ठिकाणी सातारा पंढरपूर हायवे आहे। या ठिकाणी अत्यंत मी 2 वर्षापासून या रस्त्याचा फॉलोअप घेतोय आणि मॅडमला व्हॉट्सअपद्वारे जी लागेल ती डॉक्युमेंट मी पाठवलेलं आहे। मला मॅडमने सांगितलं की मसवड पोलीस स्टेशनचं तुम्हाला अभिप्राय पाहिजे। मी अभिप्राय त्यांना व्हॉट्सअपद्वारे पाठवला। मसवड नगरपालिकेचा अभिप्राय पाहिजे होता, मी त्यांना अभिप्राय पाठवला, पण कोणत्याही प्रकारची या NHच्या अधिकारी मॅडमनं इथं गतिरोध करण्याचं नियोजन केलं नाही किंवा नियोजन झालं नाही। त्यानंतर आता काल परवाची याच ठिकाणी एक मसवड शहरातील तिवाटणे नावाच्या व्यक्तीचा, प्रतिष्ठित नागरिक तिवाटणे व्यक्ती जागेवर एक्सपायर झाला। अशी एवढ्या भरधाव वेगाने या चौकातून वाहणं आणि हा चौक म्हणजे अतिशय मृताचा सापळा बनलेला आहे। तरी तातडीने या चौकात स्पीड ब्रेकर करणं गरजेचं आहे, अन्यथा वेळ प्रसंग पडल्यास मसवड प्रेस क्लबच्या वतीने या चौकासाठी व या स्पीड ब्रेकरसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या माध्यमातून आम्ही देत आहे। याच परिसरात राहणारे मसवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक शहाजी लोखंडे यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि या रस्त्यावरून ते रोज ये-जा करतात। नेमकी या रस्त्याची परिस्थिती काय आहे आणि इथं उपाययोजना करणं का गरजेचं आहे ते जाणून घेऊयात। मी या माळशिरस चौकामध्ये आत्ता सध्या उभा आहे आणि ह्या माळशिरस चौकात कायम स्पीड ब्रेकर नसल्यामुळे लोकांना मृत्यूशी किंवा अपंगत्वाशी सामना करावा लागत आहे। त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळेला नगरपालिका प्रशासन, PWD प्रशासन किंवा संबंधित पोलीस स्टेशन संबंधित यांना वारंवार विनंत्या करूनही त्याच्याकडे कायम दुर्लक्षित करत आहेत। काही माळशिरस चौकातून माळशिरस मार्गे येणारी वाहनं पुढचा स्पीड रस्ता न दिसल्यामुळं डायरेक्ट वाहनं दुकानात शिरत आहेत आणि पंढरपूरवरून येणारी वाहनं त्या माळशिरसवरून येणाऱ्या वाहनाला असं किती अपघात इथे झालेले आहेत आणि त्याच्यामुळं इथे हा चौक हा मृत्यूचा सापळा झालेला आहे। तरी प्रशासनाने याच्या गांभीर्याने लक्ष देऊन याची त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा मी एक राजकीय सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे मला त्याची तीव्रता फार जाणवत आहे। माझा इथं दलित समाज या रस्त्याने ये-जा करत असल्यामुळे मला त्या दलित समाजाची
भावना लक्षात घेऊन नाईलाज असतो त्या रोडवर हे रस्ता रोको करण्याची वेळ आणू नये, प्रशासनाने याची दखल घ्यावी ही विनंती. या स्पॉटवर झालेल्या घटनाचं वृत्तांकन करत असताना सुद्धा आम्हाला जीव मुठीत धरून वृत्तांकन करावं लागत आहे. कारण या चौकातून कोणत्या बाजूनं कधी गाडी येईल आणि वृत्तांकन करता करता कॅमेरामनला किंवा मला गाडी ठोकल याची भीती इथं सतत जाणवत आहे. सर्वसामान्य नागरिक जो इथून पायी चालत जातो किंवा आपल्या शेतामध्ये किंवा अन्य कारणास्तव इथून प्रवास करतो त्याची अवस्था काय असेल? हा बिनधास्तपणा, हा बेदरकारपणा केव्हा बंद होणार? शासनाचे डोळे कधी उघडणार?